श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या या डिजिटल युगात आणि या धावपळीच्या युगात आपल्यालाही डिजिटल स्किल येणं महत्त्वाचं आहे. कारण या धावपळीच्या जीवनात खरोखरच टाईम मिळणं कठीण झालेलं आहे. पण तरी पण सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. मुलांचा अभ्यास, घरातील कामे, स्वयंपाकाची कामे, नोकरीसाठी अप्लाय करणं किंवा नोकरी शोधणं, अभ्यास, व्यवसायाचे ॲडव्हर्टाईजमेंट करणं, अशी अनेक कामे करावीच लागतात. पण त्यातच जर आपल्याला एखादा हेल्पर म्हणून आणि तोही आपल्या मोबाईलमध्ये एक हेल्पर म्हणून मिळाला आणि त्यामुळे जर आपला बिझनेस वाढत असेल, अभ्यास चांगला होत असेल, मुलांचा अभ्यास घेता येत असेल, काही पण प्रश्न पडल्या आणि त्याचं जर उत्तर आपल्याला एका मिनिटात मिळत असेल, तर काय हरकत आहे ते शिकायला. कुठेही न जाता जर आपल्याला लगेच जर त्या गोष्टीचं ज्ञान किंवा त्या प्रश्नाचं उत्तर जर मिळत असेल, तर नक्कीच ते शिकायला पाहिजे. तेच आज आपण शिकणार आहोत. मी आज AI ॲपचं चॅट जीपीटीचं आज संपूर्ण ज्ञान तुम्हाला शिकवणार आहे. संपूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. कसं वापरायचं, रोजच्या जीवनात त्याचा उपयोग काय आणि कुठून डाउनलोड करायचं, ती फ्री आहे का म्हणजे पेड आहे, ते सर्व सविस्तर सांगणार आहेत. तरी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी संपूर्णपणे मराठीमध्ये शिकवणार आहे. तर सर्वप्रथम पाहूया चॅट जीपीटी म्हणजे काय. तर चॅट जीपीटी हे एक ओपन AIने तयार केलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं ॲप आहे. हे ॲप तुमच्या प्रश्नांची उत्तरे देते. हे माणसासारखे संभाषण करू शकते. म्हणजे जर आपल्याला काय प्रश्न आला तर आपण बोलूनसुद्धा त्याला प्रश्न विचारू शकतो आणि तेही आपल्याबरोबर बोलूनच उत्तर देतं. हे ॲप मराठी, हिंदी, इंग्रजी असे अनेक भाषांमध्ये काम करते. तुम्ही कोणतीही भाषा त्याला पाठवू शकता. ते तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेमध्ये ते तुम्हाला उत्तर देणार आहे. समजा एखादा तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, भारताची राजधानी कोणती, 5 दिवसाचा मला गोवा ट्रिप प्लॅन द्या, बनवून द्या. तर तो काही सेकंदात तुम्हाला त्याचे उत्तर पाठवेल. फक्त तुम्ही तिथं टाईप करून त्याला स्क्रिप्ट द्यावी लागते. हा एक तुमचा खूप महत्त्वाचा डिजिटल सहाय्यक आहे. तुम्ही कोणताही प्रश्न त्याला विचारू शकता आणि काही सेकंदात तुमचं उत्तर घेऊ शकता. तर आता आपण सविस्तर ते कसं डाउनलोड करायचं, कुठून घ्यायचं, पेड आहे का फ्री आहे, हे सगळं पाहणार आहोत. तर चला, प्ले स्टोअरमध्ये हे मोबाईलमधून मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जा. प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये चॅट जीपीटी हे ॲप सर्च करा. चॅट जीपीटी हे ॲप बघा. इथं हे चॅट जीपीटी तुम्हाला हा सर्कल दिसतोय ना, ते चॅट जीपीटी ॲप आहे. तर माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी हे ॲप इन्स्टॉल आहे. त्यामुळे इथं ओपन आलेलं आहे किंवा खाली अपडेट आलेला आहे. तर मी ओपन करते. तुमच्या मोबाईलमध्ये जर अजूनपर्यंत इन्स्टॉल केलेलं नसेल तर तिथं इन्स्टॉल म्हणून असा ऑप्शन येईल. तुम्ही इन्स्टॉल करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड होऊन त्याचा आयकॉन आलेला असेल, तिथं जाऊन तुम्ही ओपन करू शकता. तर मी ओपन करते. तुमच्या मोबाईलमध्ये आता ते ॲप म्हणजे त्या ॲपचा आयकॉन आलेला असेल, त्या आयकॉनवर जाऊन तुम्ही तुमच्या ईमेलने किंवा गुगल अकाउंटने ते ॲप रजिस्टर करा, साइन इन करा. तुमचं ईमेल ID किंवा गुगल अकाउंटने साइन इन करा. तुमचा मोबाईल नंबर नाही मागत, गुगल अकाउंटने साइन इन करा, म्हणजे ईमेल वगैरे मागतं आणि ओपन करा. त्याच्यानंतर ते ॲप बघा असं दिसेल. मोबाईलमध्ये माझ्या दाखवते हे चॅट जीपीटी ॲप आलेलं आहे. हे चॅट जीपीटी, तर हे ॲप आलेलं आहे. याच्यावरती टच करा. ओपन झालेलं आहे. त्याच्यानंतर
इथून तुम्ही बघा, इथं ह्या 3 डॉट्सवर जाऊन इथं जाऊन तुम्ही हे चॅटमध्ये जाऊ शकता आणि नवीन इथं तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरं पाहिजे तिथं ते तुम्ही त्याला विचारू शकता. आता समजा मी फर्स्ट त्याला क्वेश्चन देते. इथून तुम्ही हे पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे चॅटिंग तर पूर्णपणे फ्री आहे. जर तुम्हाला याच्यावरती इमेज वगैरे क्रिएट करायचे असतील तर लिमिटेड इमेजेस क्रिएटसाठी फ्री असतं. त्याच्यानंतर ते पेड असतं. मग म्हणजे त्याचं लिमिट असतं. म्हणजे दिवसाच्या तुम्ही 4च इमेज याच्यावरती फ्रीमध्ये क्रिएट करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला पेड असतं. पण मग तुम्ही आज 4 जर तुम्हाला इमेज क्रिएट करायचे असतील तर आज 4 करू शकता, उद्या 4 करू शकता किंवा वेगवेगळे जर ईमेल तुमच्या मोबाईलमध्ये एकापेक्षा जास्त असतील तर वेगवेगळ्या ईमेलनी ते साइन इन करून तुम्ही वापरू शकता आणि जास्त इमेजेस क्रिएट करू शकता. तर आज आपण फक्त प्रश्नांची उत्तरं कशी प्रॉम्प्ट कसा द्यायचा आणि ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्याच्याकडून कशी मागून घ्यायची हे पाहणार आहोत. तर मी सर्वप्रथम इथं क्वेश्चन टाईप करते. समजा भारताची राजधानी द्या. भारताची राजधानी कोणती? ते असा हा क्वेश्चन पाठवलेला आहे. क्वेश्चन मार्क वगैरे एवढं द्यायची होते तो लगेच समजून घेतो. आणि हे मी इंग्लिशमध्ये टाईप केलेला आहे, पण भाषा मात्र मराठीच आहे. तरी तो समजून घेऊ शकतो. तुम्ही हिंदीमध्ये टाईप करू शकता किंवा इंग्लिशमध्ये टाईप करू शकता. कोणतीही लँग्वेजमध्ये तुम्ही हा प्रॉम्प्ट देऊ शकता आणि कोणत्या तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तुमचं ॲन्सर मागवू शकता. बघा, ॲन्सर आलेला आहे. भारताची राजधानी न्यू दिल्ली आहे. मराठीत नवी दिल्ली ही त्यांनी टाईप करून दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही अशी इन्फॉर्मेशन त्याला प्रॉम्प्ट देऊन तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता मोबाईलवर कसं वापरायचं तेही सांगितलं. आता इंग्रजीत समजा जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे आणि काही टिप्स पाहिजे आहेत तर इंग्लिश शिकण्यासाठी टिप्स दे असा मी प्रॉम्प्ट दिला त्यांना. बघा, तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी येतं ते प्रॉम्प्ट लगेच दिले. म्हणजे इन्फॉर्मेशन टिप्स दिल्या. दररोज इंग्रजी वाचा, लहान बातम्या, गोष्टी किंवा ब्लॉग वाचा, नवीन शब्दांची यादी बनवा, इंग्रजी ऐका, इंग्रजी यूट्यूब व्हिडिओ, पॉडकास्ट किंवा बातम्या ऐका, दररोज बोलण्याचा सराव करा, नवीन शब्द शिका, इंग्रजीत लिहा, व्याकरणाची मूलभूत माहिती शिका. म्हणजे तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे, पण नेमकं काय करावं हे जर तुम्हाला सुचतच नसेल आणि तेच आपण ह्या ChatGPTला विचारलं तर त्यांनी बरोबर सगळ्या टिप्स आपल्याला दिलेल्या आहेत. आता समजा तुम्हाला समजत नसेल की लहान बातम्या, गोष्टी कुठून वाचाव्यात, तेही तुम्ही टुडेज इंडिया इंग्लिश न्यूज बघित आजच्या थोड्याफार इंग्लिश न्यूजही आणि सहसा गुगलवरही ह्या न्यूज असतातच. बघा, ह्यांनी इंडियन एक्सप्रेसचं दिलं, गुगल न्यूज दिली. अशा प्रकारे तुम्ही हे ChatGPTला काहीही विचारू शकता. घेऊ मी 5 सेंटेन्स इन इंग्लिश डेली स्पीकिंग. बघा, आता हे तुम्हाला जर इंग्लिश सेंटेन्स हवे असतील शिकायचे तर हेही देऊ शकता. म्हणजे वरचा जो प्रत्येक टॉपिक आहे तो नंतर इथून कॉपी पेस्ट करायचा. बघा, व्याकरणाची मूलभूत, समजा आता व्याकरणाची मूलभूत माहिती तुम्हाला जर हवी असेल, तुमच्याकडं बुक वगैरे नसेल आणि गुगललाही कुठं शोधू हे जर तुम्हाला कळत नसेल तर हे असं टच करून कॉपी करायचं, सिलेक्ट करायचं, कॉपी करायचं आणि खाली पेस्ट करायचं. व्याकरणाची मूलभूत माहिती द्या. बघा, तुम्हाला लगेच इंग्लिश व्याकरणाची माहिती देखील तुम्हाला इथं दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं काम एकदम अतिशय सोप्या पद्धतीनं इंग्लिश शिकू शकता. इतका इम्पॉर्टंट ChatGPT आहे. डिजिटल स्किलमधलं हे सर्वात बेसिक ह्याचं पाहिजेच नॉलेज. त्याशिवाय डिजिटल पूर्ण स्किल ह्या ChatGPTवर डिपेंड आहे.
तसेच ह्या ChatGPTचा तुम्ही दैनंदिन जीवनात उपयोग करू शकता. समजा तुम्हाला रेसिपी आयडिया पाहिजे असतील, समजा रेसिपी कोणतीही रेसिपीज पाहिजे असतील, समजा एखादी रेसिपी सांगा. अ, पोटॅटो पोटॅटो पराठा रेसिपी दीजिए. समजा हिंदीमध्ये पण तुम्ही टायपिंग करू शकता, पण आपल्याला इंग्लिशमध्ये टायपिंग करायची सवय झालेली असते. त्याच्यामुळे तुम्ही सिंपल असं टाईप करून दिलं तरी तुम्हाला तो ॲन्सर देईल. पोटॅटो पराठा रेसिपी दीजिए. बघा, इथं बरोबर सगळं त्यांनी इन्ग्रेडियंट्स कोणते घ्यायचे, कसं करायचं, पूर्ण रेसिपी दिलेली आहे. कसा बनवायचा हे सुद्धा दिलेलं आहे. कशाबरोबर सर्व करायचं तेही दिलेलं आहे. किती टाईम लागतो तेही तुम्हाला दिलेलं आहे. अगदी कोणताही क्वेश्चन तुम्ही ह्या ChatGPTला देऊ शकता आणि काहीही अडचण असेल. समजा आता तुमच्या घरात भाजीला काहीच नाही आहे आणि तुम्हाला जर काही सुचत नसेल, काय भाजी करावं आणि काही साहित्य असेल, समजा 1 ओनियन अँड 1 ब्रिंजल म्हणजे वांग तुमच्या घरात आहे. घेऊ फ्रॉम दिस ingredients give me रेसिपी सब्जी. बघा, लगेच म्हणजे एका वांग्यापासून आणि एका कांद्यापासून काय तुम्ही रेसिपी करायची हेही ते देऊ शकतं. आता हे इंग्लिशमध्ये दिलेलं असेल तर खाली फक्त लिहायचं गिव मी इन मराठी. बघा, जर कधी त्यांनी इंग्लिशमध्ये दिलं, हिंदीमध्ये दिलं, म्हणजे तुम्हाला ज्या लँग्वेज पाहिजे तीच तुम्ही सांगायचं की गिव्ह मी इन मराठी, गिव्ह मी इन हिंदी. बघा, वांगे कांदा भाजी, एक वांगे आणि एक कांद्यापासून भाजी कशी बनवायची ते तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून कोणतेही तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता समजा आपल्याला जर कुठं ट्रॅव्हलिंग करायला जायचं असेल, समजा गोवा ट्रिपला जायचं असेल तर मी गोवा ट्रिप 5 डे प्लॅनिंग. सर्व तुम्हाला म्हणजे जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. बघा, तुम्ही फक्त मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर सांगायचं. त्यांनी बजेट किती, तिथं काय काय आहे, काय काय फिरायचं, कुठून कुठपर्यंत फिरायचं ते सर्व काही दिलेलं आहे. फक्त त्यांनी काय विचारलं तुम्हाला तर तुम्ही कुठून प्रवास करणार, मग तुम्ही सांगायचं समजा पुणे. मग त्या हिशोबाने त्या दिवसाप्रमाणे ते तुम्हाला सांगणार की इथून इथपर्यंत फिरा, हे बघा ते बघा, अशा प्रकारे सांगणार आहेत. यामुळे तुमचा वेळ वाचतो, मेहनत वाचते आणि डोक्याला जो विचार करावा लागतो ते वाचतं. काहीही तुम्ही तर समजा ट्रान्सलेशन करून पाहिजे तुम्हाला तर तुम्हाला जर स्कूलला एखादं लेटर लिहायचं असेल, एखादा इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारायचं असेल, समजा माझी नोटबुक EVS, समजा मराठी नोटबुक, मराठी सब्जेक्टची नोटबुक मॅम तुम्ही कलेक्ट करून घेतली आहे. मी दुसऱ्या पेजवर होमवर्क केला आहे. चालेल का? असा क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये मॅमला पाठवायचा आहे. मग गिव्ह मी इन इंग्लिश ट्रान्सलेशन. बघा, आता ChatGPT तुम्ही जे मराठीमध्ये टाईप करून दिलेलं आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून पाठवत. बघा, आला आपला आन्सर. मॅम, विल यू बी कलेक्टिंग माय मराठी सब्जेक्ट नोटबुक? आय हॅव कम्प्लिटेड द होमवर्क ऑन द सेकंड पेज. इज दॅट ओके?
किंवा मॅम आर यू गोइंग टू कलेक्ट माय मराठी नोटबुक, आय हॅव डन द होमवर्क ऑन द सेकंड पेज, विल बी ओके. आणि हेच टाईप करून त्याच्यावरती म्हणजे हे कॉपी कसं करायचं, तुमच्या बोटाने याच्यावरती दाबून धरायचं, बरोबर हे असं सिलेक्ट येतं. आणि नंतर हे ब्लॅक कलरचे डॉट दिसतात ते कुठपर्यंत तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिथपर्यंत तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर इथं कॉपी करू शकता. इथून कॉपी करायचं आणि तुम्हाला जिथं पेस्ट करायचं आहे तिथं तुम्ही हे पेस्ट करू शकता. ओके. तर अशा प्रकारे ChatGPT हे आपल्या जीवनात खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. आपला वेळ वाचतो, डोक्याला जो ताण द्यावा लागतो ते वाचतं. काही अडचणी असतात, समजा एखादा आपल्याला मराठी मॅथ्स, इंग्लिश असे जे इंग्लिशचे सेंटेन्स येत नसतील तर तुम्ही इथून तुमच्या मुलांचा अभ्यास घेताना काही डाऊट आले तर इथं विचारू शकता. तसेच मॅथचे एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही आहे असा त्याचा फोटो काढू शकता. समजा एखादा तुम्हाला मॅथचं एक्झाम्पल आहे ते टाईप करण्याचीही गरज नाही आहे. तर कसं करायचं, समजा मी फोटो काढते. आता इथं माझ्यापाशी नाही आहे, मॅथचं एखादं एक्झाम्पल नाही आहे, पण तुमचं जे काही असेल डाऊटचा प्रश्न आणि तो जर तुम्हाला खूप असेल तर ते टाईप करत बसायची अजिबात गरज नाही आहे. तर डायरेक्ट तुम्ही त्याचा फोटो काढायचा, जेवढा क्वेश्चन आहे तेवढंच क्रॉप करायचा आणि ह्या ChatGPTवरती जायचं आणि हे प्लस जे साईन दिसतंय तुमचं लेफ्ट साईडला त्याच्यावरती जायचं. त्याच्यानंतर फोटोजमध्ये जायचं. फोटोजमध्ये जाऊन तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. तो फोटो सिलेक्ट करायचा. इथं सर्चिंग होतं, इथं जेव्हा क्रॉस येईल त्यावेळेस त्यांनी तो फोटो घेतला. त्याच्यानंतर खाली टाईप करायचं, गिव्ह मी सोल्युशन किंवा गिव्ह मी ॲन्सर. आता इथं सिम्पल मी एक क्वेश्चन विचारलेला आहे, तो इमेजेसमध्ये तो पाहिजे मला. तर तुम्ही जर मॅथचं एक्झाम्पल असेल तर गिव्ह मी सोल्युशन करायचं. आता इथं माझं क्वेश्चन आहे, गिव्ह मी ॲन्सर करते मी, गिव्ह मी ॲन्सर, गिव्ह मी ॲन्सर. बघा हे लगेच ॲन्सर देत आहे. मग अशा प्रकारे तुम्ही मॅथचंही तुम्हाला, कारण सर्वांनाच मॅथ येईल घरी अभ्यास घेताना, मुलांचा स्टडी घेताना. तर अशा काही अडचणी आल्या की त्याचा फोटो काढून किंवा टाईप करण्यात तरी कशाला वेळ वाया घालवायचा आहे ना. डायरेक्ट त्याचा फोटो काढायचा आणि विचारायचं. सिम्पल क्वेश्चन असेल तर तुम्ही टाईप करू शकता. बघा आलं, ChatGPTचा ॲन्सर त्यांनी पाठवला. अशा प्रकारे तुम्ही मॅथचंही सोल्युशन करू शकता. समजा आता तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर समजा एखाद्या टॉपिकचं मी फोटोसिंथेसिसवर गिव्ह मी नोट्स फोटोसिंथेसिस टॉपिक, गिव्ह मी नोट्स ऑन फोटोसिंथेसिस टॉपिक. बघा आता जर तुम्हाला एखाद्या सब्जेक्टवर नोट्स पाहिजे असतील स्टडी करण्यासाठी तर ते नोट्ससुद्धा पाठवतं. बघा व्हॉट इज फोटोसिंथेसिस, डेफिनेशन पाठवली, त्याचे इक्वेशन पाठवले, रिक्वायरमेंट्स ऑफ फोटोसिंथेसिस पाठवलं, प्रोसेस कशी होते फोटोसिंथेसिसची तेही पाठवलं, इम्पॉर्टन्स ऑफ फोटोसिंथेसिस सर्व काही वापरलं आणि लास्ट शॉर्ट ॲन्सरही त्याचं पाठवलं. ओके. अशा प्रकारे तुम्ही स्टडी करण्यासाठी, मुलांचा स्टडी घेण्यासाठी ह्या ChatGPTचा वापर करू शकता. समजा आता जर तुम्हाला फक्त या टॉपिकवर जर समजा एखादा टॉपिक, समजा हा चॅप्टर तुम्हाला जर तुमचा स्टेट बोर्ड असेल, एखाद्या टॉपिकवर तो चॅप्टर असेल आणि त्याच्यावरती जर तुम्हाला MCQ येणार असतील तर तुम्ही इथं गिव्ह मी MCQ ऑन दिस टॉपिक, हो
ह्याच्यावरती जर तुमची टेस्ट वगैरे असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला तो टॉपिक देऊ शकता आणि त्याच्यावर MCQज मागवू शकता. बघा तुम्हाला 10 MCQज दिले का नाही ह्यांनी. तुमचा जो टॉपिक असेल त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. अशा प्रकारे कितीही डिफिकल्ट टॉपिक असले तरी तुम्ही ChatGPTकडून मदत मागून एक सहाय्यक म्हणून त्याचा वापर करू शकता. हिस्ट्रीच्या असो, जिओग्राफीच्या असो, सायन्स असो, कोणत्याही प्रश्नावर तुम्ही त्याच्याकडून ॲन्सर मागवू शकता. हा खूप चांगला एक वैयक्तिक शिक्षकासारखा ChatGPTचा तुम्ही वापर करू शकता आणि तुमचा स्टडी छान करू शकता. कोणत्याही टॉपिकसाठी समजा नोकरीसाठी जर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जर जायचं असेल आणि ते इंटरव्ह्यू सहसा की मेन क्वेश्चन असते तेच कुठेही गेलं तरी मेन जे क्वेश्चन असते ते तर विचारतातच. समजा गिव्ह मी प्रिपरेशन फॉर इंटरव्ह्यू. बघा काय काय तिथं क्वेश्चन विचारतील आणि कसं ॲन्सर सांगायचं ते हे इंग्लिशमध्ये दिलं. जर तुमचं हिंदीमध्ये असेल तर तिथं फक्त टाईप करायचं गिव्ह मी इन हिंदी. तुम्हाला हिंदीमध्ये तुमचं प्रिपरेशन देईल. बघा अपना परिचय, इंटरव्ह्यू में पूछे जाने वाले सामान्य प्रश्न तुम्हाला इथं दिले. तुम्ही हे स्टडी करू शकता आणि इंटरव्ह्यूला प्रिपरेशन करू शकता आणि इंटरव्ह्यूला जाऊ शकता. किती सोप्या पद्धतीनं हे आहे आणि त्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे. आणि हे स्किल तर किती सोपं झालं बघा. रेसिपी बघू शकता, नोकरीसाठी वापरू शकता, तुमच्या इंटरव्ह्यूसाठी वापरू शकता. मेन म्हणजे मुलांचा स्टडी घेताना काही अडचणी आल्या कोणाला विचारायचं तर तुम्ही ChatGPTवरती आरामशीर जाऊ शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो. म्हणजे गुगलवर एखादा प्रश्न विचारला की ती भरपूर काही प्रमाणात देतात. मग त्याऐवजी तुम्ही हे ChatGPT वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादं स्किल शिकायचं असेल, समजा एक्सेल, ग्राफिक डिझाईन रिलेटेड शिकायचं असेल, ग्राफिक्स डिझाईन कोर्स डिटेल किंवा ग्राफिक डिझाईन तुम्ही शिकलेला आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आला की लोगो डिझाईन कसा करायचा, ती कॉपी पेस्ट कसं करायचं, क्रॉप कसं करायचं, एखादा असे डाऊट आला तरी तुम्ही इथं विचारू शकता. ओके. हा एक करिअर असिस्टंट, एक वैयक्तिक शिक्षक म्हणून ह्या ChatGPTचा तुम्ही वापर करू शकता. आता व्यवसायामध्ये कसा वापर करायचा ते आपण पाहूयात. तर व्यवसाय समजा तुमचं एक कपड्याचं दुकान असेल तर गिव्ह मी मार्केटिंग आयडिया. गिव्ह मी मार्केटिंग आयडिया फॉर क्लॉथ शॉप. ओके. माझं क्लॉथचं शॉप आहे आणि त्यासाठी मला मार्केटिंग करायचे आहे. तर कसं मार्केटिंग करायचं ते त्यांनी तुम्हाला सांगितलं. ओके. आता हे इंग्लिशमध्ये पाठवलं. गिव्ह मी इन मराठी. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्याकडे ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया मॅनेजमेंट, यूट्यूब मास्टर क्लास, AI रील्स कसे बनवायचे, ChatGPTचं आणखी डिटेल्स इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कोर्सेस शिकायचे असतील तर डिजिटल स्किल शिकायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जे कोर्सेस करायचे त्यासाठी तुमची सीट बुक करा. तुमचे प्रत्येक टॉपिक काही प्रश्न असतील त्याचे तुम्हाला प्रश्नांचे तुम्हाला उत्तरं मिळतील. तुमचे काही डाऊट असतील त्याचे तुमचे डाऊट सॉल्व केले जातील आणि आपल्याकडे खूप एक्सपिरियन्स्ड मॅडम आहेत, त्या शिकवतात. त्याच्यामुळं काही काळजी करू नका आणि काही डाऊट अजूनही आले
समजतंच. खूप छान पद्धतीनं त्या मॅम शिकवतात आणि काही डाऊट आलेच तर मीही स्वतः तुम्हाला सॉल्व करून देईन. काही प्रश्न असतील तर स्क्रीनशॉट पाठवायचे किंवा कॉल करून तुम्ही विचारू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोर्सेस करायचे असतील तर नक्कीच कोर्स जॉईन करू शकता. कोर्स जॉईन करण्या अगोदर तुम्हाला जी माहिती हवी ती माहिती तुम्ही कॉल करून विचारू शकता. काही डाऊट असतील तुमचे तर बघा, संपूर्ण आकर्षक दुकानाची सजावट कशी करायची, काय सर्व काही दिलेलं आहे. तुम्हाला सोशल मीडियाचा प्रचार वगैरे कसा करायचा, काय तर ह्या ChatGPTवरून सुद्धा आपण तुमच्या मार्केटिंग करण्यासाठी Instagram पोस्ट वगैरे बनवू शकतो. त्याला कसा प्रॉम्प्ट द्यायचा, कसं ते क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्येही आपल्याला जर काय एडिट करायचं असेल, तर कसं एडिट करायचं हे सर्व त्या कोर्सेसमध्ये शिकवलं जाईल. तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या कोर्स जॉईन करू शकता आणि ग्राफिक डिझाईनचा कोर्समध्ये हे सगळं ChatGPTचं नॉलेज तुम्हाला शिकवलं जातं. आता समजा Instagram पोस्ट तुम्ही अपलोड केली आहे आणि त्याच्यासाठी SEO डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. गिव्ह मी Instagram पहा आय हॅव अपलोड माय ग्राफिक डिझाईन कोर्स ॲडव्हर्टाइजमेंट Instagram पोस्ट. ओके, गिव्ह मी SEO डिस्क्रिप्शन अँड हॅशटॅग बघा, तुम्हाला इथं तुम्ही पोस्ट अपलोड केलेली आहे आणि तिथं तुम्हाला SEO टाकायचा आहे, तसेच हॅशटॅग टाकायचे आहेत. तर लगेच इथं तुम्हाला हॅशटॅग सहित सर्व काही दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे ChatGPTचा आज जो आपण वर्कशॉप पाहिला, नॉलेज पाहिलं, तर त्याचा नक्कीच तुमच्या डेली यूजमध्ये, अभ्यासामध्ये, स्टडीमध्ये, नोकरीमध्ये, कुकिंगमध्ये वापर करू शकता. तुम्ही डाईट प्लॅन विचारू शकता, काही तुम्हाला आयडियाज पाहिजे असतील त्याही विचारू शकता. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि कोर्सेस जॉईन करायचं असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. सर्वांना आजचा दिवस हॅप्पी जावो. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.